या तारखेपासून कांद्याचे बाजारभाव होणार 3,000 रुपये पार। बाजारातील अतिशय खात्रीलायक व्यापाऱ्यांकडून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कांदा दर पुन्हा या तारखेनंतर 3,000 रुपयांचा टप्पा गाठणार। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण याच्यामुळे निर्माण झाले। सध्या आपण जर का कांद्याला बाजारभाव बघितले तर ते त्या ठिकाणी 1,000 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान सरासरी बाजार मिळतोय, परंतु या बाजारभावानं शेतकऱ्यांचा खर्च देखील त्या ठिकाणी फिटत नाही। त्यामध्येच यावर्षी त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखं संकट होतं। यातच त्या ठिकाणी जी काय कांद्याची निर्यात झाली तर निर्यात अतिशय कमी प्रमाणात झाली आणि आता सध्या निर्यात अतिशय संत गतीने त्या ठिकाणी चालू आहे। आणि अशातच अमेरिका आणि युरोपबरोबर झालेल्या व्यापारी करारानुसार कांद्याला पुन्हा बाजारभाव वाढणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे। याशिवाय आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी बाजारात त्या ठिकाणी घडणार आहे आणि याचा थेट फायदा शेतकरी वर्गालाच होईल। अशा सर्व गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव असतात ते कांद्याचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात। शिवाय कांद्याचं लागवड क्षेत्र, कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक, शिवाय देशांतर्गत आणि देशाबाहेर होणारी कांद्याची निर्यात, याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याचे दर नेमके कसे आहेत या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या जर का आपण कांद्याला बाजारभाव जर बघितले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्याकडे पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, सोलापूर असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर असेल, आळेफाटा असेल, उतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 1,000 ते 1,400 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळताना चित्र दिसते। परंतु या बाजारभावानं शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी फिटत नाही आणि म्हणूनच शेतकरी हा सध्या त्या ठिकाणी मेटाकुटीला आला आहे। शेतकरी बंधूंनो, देशांतर्गत घटलेली कांद्याला मागणी आणि थंडवलेली जी काही निर्यात आहे, आता या निर्यातीमुळे स्थानिक जो काही कांदा आहे त्याला उतरती कळा लागली आहे। महिन्याभरातच कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत ते जवळपास 700 रुपयांनी घसरून 1,170 रुपयावरती त्या ठिकाणी आले आहेत। पावसामुळं जे कांद्याची लागवड आहे ती त्या ठिकाणी उशिरा झाली होती आणि यामुळं लेट खरीपचा जो काही कांदा आहे तो आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येतोय। दुसरीकडे एप्रिलपर्यंत म्हणजे जो काही रब्बी कांदा आहे तर तो एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी याची आवकही त्या ठिकाणी सुरू राहणार असल्यामुळं आणखीन कांदा दरावरती त्या ठिकाणी परिणाम होणार असलं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येते। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर लाल कांद्याचं जे काय आयुष्यमान असतं किंवा आयुर्मान असतं ते त्या ठिकाणी कमी असल्यामुळं हा कांदा साठवता येत नाही आणि याचमुळं त्या ठिकाणी दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय आणि या घसरणीमुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघणार नाही। दुसरीकडे देशातील गुजरात असेल, राजस्थान असेल, याशिवाय मध्य प्रदेश असेल, अशा अनेक भागामध्ये कांद्याची लागवड केली जाते। स्थानिक कांद्याची जी काय गरज असते ती त्याच्यातून भागत असते आणि म्हणूनच जो काय महाराष्ट्रामधील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे आणि त्यामधूनच जी काय देशांतर्गत मागणी कमी झाल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडं भारताचा जो काय प्रमुख ग्राहक आहे तो म्हणजे बांगलादेश, यानं त्या ठिकाणी कांद्याच्या आयातीवरती तुर्तास बंदी घातली। श्रीलंकेच्या वाढीव शुल्कामुळे तिथं त्या ठिकाणी आता सध्याला निर्यात होत नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जर का बघितलं तर पाकिस्तान आणि चीनचा कांदा हा भारताच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणूनच भारतीय कांद्याला ही जी काय मागणी आहे आता ती त्या ठिकाणी घसरलेली आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर साधारणतः एप्रिलमध्ये ज्यावेळेस रब्बी कांदा हा त्या ठिकाणी बाजारामध्ये येईल आणि लेट खरीप कांद्याची आवक ज्या वेळेस त्या ठिकाणी घटलेली असेल त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव थोडे बहुत वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आता बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आहे। कांदा दरातील ही जी काय घसरण आहे ती थांबवण्यासाठी बांगलादेशसह अन्य देशांमध्ये निर्यातीसाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे, असं अनेक बाजार समित्यांसह शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। तरच पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याला हे बाजारभाव मिळतील, अन्यथा कांद्याची घसरण त्या ठिकाणी येणाऱ्या संभाव्य काळामध्ये त्या ठिकाणी रोखता येणार नाही। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर भारतानं युरोप आणि अमेरिकेसोबत जे काही व्यापारी करार केलेत या कराराच्या माध्यमातून देखील कांद्याची निर्यात त्या ठिकाणी त्या देशांमध्ये करणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। एकतर भारत युरोपमध्ये जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी पावडर फॉर्ममध्ये, याशिवाय वाळलेला कांदा आणि व्हिनेगारमध्ये साठवलेला कांदा अशा स्वरूपात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथून पुढे त्या ठिकाणी पाठवणार आहे आणि म्हणूनच कांद्याच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी सुधारणाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। दुसरीकडे अमेरिकेसोबत केलेला जो काही करार आहे, कारण अमेरिका हा भारताला त्या ठिकाणी कांदा पुरवठा करत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याची पावडर असेल किंवा प्रक्रिया केलेला जो काही कांदा असेल तो जर का त्याची ऑर्डर जर का अमेरिकेतून भारताला मिळाली तर त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी मदत त्या ठिकाणी होऊ शकते।